सभासद म्हणून ती आबाशी पर्याय नाही. कारण काय? कारण का त्याचा कारखाना स्वतः जिंकून टाकला, दुसऱ्या कारखाना कसा चालवणार ती? काय नाराबाचा पॅनल त्याच्यामुळं अहो ती कामं करते बरं. ही यांनी स्वतःचा कारखाना चालवणं, आता ही सहकर्मी चालवणं ह्याची भजन करून टाकेल हाही बी तेवढी. बरं. आणि आबांची एकच तळमळ आहे की हा आजीनाथ इतक्या त्यागातून सगळ्या ज्येष्ठ मंडळीच्या उभा राहिलेला आहे, तर तो चालावा शकतो. आबाकडून जयवंतराव. कारण काय तिथं? पहिले ती खराब होईना रेखार कुणाचं? हे मामाचं काय? अनुभव पाठीशी असला तर त्यांनी स्वतःचा कारखाना का विकला? मग बरं. का विकला? कशासाठी विकला? ती जनतेला बी माहिती झालंय ना सगळ्या. नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. करमाळ्याच्या शेतकरी सभासदांची आत्मीयता असलेला कारखाना म्हणजेच आदिनाथ सहकारी साखर कारखाना, ज्या कारखान्याची आता निवडणूक लागलेली आहे. मात्र या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार नारायणराव पाटील आणि माजी आमदार संजय मामा शिंदे असे दोन पॅनल एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. परंतु या निवडणूक लढवत असताना या करमाळा तालुक्यातील शेतकरी सभासदांचं काय म्हणणं आहे हे आज आपण जाणून घेऊयात. काय नाव तुमचं? सुधीर रोकडी. काय म्हणणं तुमचं? या दोन आमदारांच्या आजी माजी आमदारामध्ये निवडणूक लढतीये, सभासद म्हणून तुमचं काय मत आहे? सभासद म्हणून ती आबाशी पर्याय नाही. कारण काय? कारण का त्याचा कारखाना स्वतः जिंकून टाकला, दुसऱ्या कारखाना कसा चालवणार ती? बरं. आम्ही 7 वर्ष ऊस घातला होता. मग खतासाठी त्यांनी आम्हाला म्हणली ती खात देतो तुम्हाला. मग आमची का हे उतारं घेतलं. बरं. उतारं घेतल्यावर पुण्याच्या बँकेत काहीतरी त्यांनी कर्ज काढलं, आम्हाला नोटीस आली त्या बँकेवालीची. बरं. स्वतः मला सकट म्हणजे तुम्ही तुमच्या नावावर त्यांनी कर्ज उचललं? कर्ज उचलून पुन्हा आमचं लगेच वर्षात घेतलं आणि 2-4 वर्ष कर्ज भरले नाही त्यांनी. बरं. मग आता तुमचं काय मत आहे? काय नाही, आबाशी पर्याय नाही. बरं. काय नाव काका? बाळासाहेब एकनाथ देशमुख. काय वाटतं तुम्हाला या इलेक्शनमध्ये? काय नाराबाचा पॅनल त्याच्यामुळं अहो ती कामं करते बरं. ही यांनी स्वतःचा कारखाना चालवणं, आता ही सहकर्मी चालवणं ह्याची भजन करून टाकेल हाही बी तेवढी. बरं. हां उघडच आहे कारखाना परवडतो त्याला असं वाटलं, मग ते स्वतःचं काय विकलं मग? बरोबर. हां मग चालवताच येत नाही. ह्याची परिस्थिती तीच आहे. मग आता जरी घेतला आला ते ती परिस्थिती असलीच. तुमचं काय नाव? विठ्ठल शेळके. बरं. आजीनाथ कारखाना म्हणजे करमाळा तालुक्याची अस्मिता आहे. बरं. आजीनाथ कारखान्यासाठी अनेक जुन्या जाणत्या लोकांनी त्याग केलेला आहे आणि त्यागातून ही संस्था उभं राहिली असेल. शंकरराव मोहिते पाटील असतील, कर्मयोगी गोविंदबापू पाटील असतील, तसेच रावसाहेब पाटील, गिरधरदास देवी, पन्नाकाका लोणावत, असे अनेक दिनकर लोंढे अशा माणसांनी कारखान्यासाठी मोठं योगदान दिलेलं आणि जो कारखाना 7-8 वर्षापासून आर्थिक अडचणीत आहे. आता मागच्या 2 वर्षापूर्वी आबांनी तुम्हाला सांगतो चालू करण्याचा प्रयत्न केला. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री साहेबांना कारखान्यावर आणलं, पण अपेक्षित प्रमाणे गाळप झालं नाही, कारण ऊसाचं क्षेत्र कमी होतं. आबाची शेतकऱ्याचं बापूंचं आबांच्या वडिलांनी जवळजवळ 22 वर्ष गोविंदबापू पाटलांनी कारखाना उभा राहीपर्यंत चप्पल घातली नाही. पवार साहेबांनी स्वतः ज्यावेळेस मुळी कारखान्याची टाकायची होती त्यावेळेस त्यांनी बापूंना चप्पल आणून घातली. आणि आबांची एकच तळमळ आहे की हा आजीनाथ इतक्या त्यागातून सगळ्या ज्येष्ठ मंडळीच्या उभा राहिलेला आहे, तर तो चालावा. आणि संजय मामांनी म्हणावं तर पॅनल टाकला आता म्हणा, पण परंतु त्यांनी त्यांच्या मागच्या 5-6 महिन्यातच त्यांची संस्था दुसऱ्याला देऊन टाकली. मग शेतकऱ्याचा जर एवढा कळवळा होता तर मग त्यांनी त्या संस्थेमार्फत बी न्याय देता आला असता ना शेतकऱ्याला. मग त्यांची संस्था काय विकली? आता कुठेतरी कार्यकर्त्याला नादी लावायसाठी आपलं पॅनल टाकलं, पॅनल उभा केलंय, पण त्यांचं पॅनल काय निवडून येणार नाही. तालुक्यातील जनतेचा विश्वास तुमचा कशावर नाही? तालुक्याच्या जनतेचा पूर्ण आबावरती विश्वास आहे. आणि तालुक्याच्या जनतेला माहिती आहे की बाबा त्यांनी स्वतःची संस्था विकली, ही संस्था कुठनं तरी ताब्यात घ्यायची आणि कुणाच तरी कशात घालायची, ही त्यांचं धोरण असेल. असं लोकांना दबक्या आवाजात लोकांची चर्चा वाटते लोकांना की वाही घेतलेली कारखाना काहीतरी ठराव करून कुणात तरी पोटरांच्या कशात घालून टाकतेली. संस्था टिकली पाहिजे, सहकारी राहिली पाहिजे. ह्याच्यामुळं त्या संस्थेचं ज्यांनी बाबा त्याग केला, 22 वर्ष बापूंनी चप्पल पायात घातली नाहीत, त्यांच्या मुलांनी पॅनल टाकला. आबाकडे बघण्याची एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून लोकांची भावना वेगळी, आणि ह्यांच्याकडे बघायचं म्हणतं ही व्यावसायिक लोक आहेत म्हणून असे उद्देशाने लोक बघते ती शिंदे कंपनीकडे. हा फरक आहे आणि त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आबावरती असल्यामुळे आबाचं पॅनल. परंतु असं लोकांना वाटतं की बाबा मोठमोठे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे असे मातब्बर नेते म्हणजे त्यांच्या पाठीशी आहेत. ह्यांच्या पाठीमाग आहेतच की. शेवटी शेतकऱ्याची संस्था आहे. शेतकऱ्याच्या संस्थेला न्याय देताना किंवा निधी देताना
आबा बी एकनाथ शिंदे साहेबाकडे जाऊ शकतात, अजितदादाकडे जाऊ शकतात, फडणवीस साहेबांकडे जाऊ शकतात. शेवटी शेतकऱ्याचा जर हिताची संस्था चालू होत असेल तर ते सुद्धा मदत करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मग तुम्हाला काय वाटतं कोणाकडे जावं कारखाना, कोण चालवू शकतो? आबाकडे जयवंतराव. कारण काय त्याचं? पहिले ती खराब होईना रेखार्ड. कोणाचं? हे मामाचं. काय खराब म्हणजे काय? काय खराबच आहे ना, काय केलं त्यांनी काम इथं. बर, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं संजय मामा शिंदे बद्दल? संजय मामा शिंदे बदल ना, ह्यांनाच कारखाना जाय पाहिजे. बर, आबाला ह्याला जयवंतराव. हो, तुमचं काय मत आहे? बघा सांगा. व्यापारी लाईनकडे कारखाना जाऊ नये असं म्हणणं नाही. व्यापारी लाईन म्हणजे व्यापारी म्हणजे स्वतः म्हणते नाही व्यापारी. कोण म्हणतंय? संजय मामा असतील, पुढचे सगळेच कार्यकर्ते असतील, त्यांचे उमेदवार असतील, त्यांचं म्हणणं आहे काय बाबा व्यापारी मार्गाने कारखाना चालू. बर, आणि आबांचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचा कारखाना आहे, शेतकऱ्याला राहावं. पाटील. हां, ह्याच्यामुळं आबांना कारखाना द्यावा. संजय मामाच्या पाठीमागे सत्तेतले अनेक मातब्बर नेते मंडळी आहेत. काय फरक पडणार नाही. का बर? शेतकऱ्याचं म्हणणं नाही तर सभासदाचं म्हणणं आहे ना. बर, मातावरच काय संबंध चाललाय काय म्हणते नी. संजय मामाने अनेक शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलले, त्याबद्दल लोक बोलतात, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ज्यात कर्ज तर काढलेलं आहेच की, आहे का? कर्ज काढलेलं आहेच. त्यामुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान झालेले? सिबिल खराब झाल्यामुळे बँकेत गेल्यानंतर त्यांना अडचण येते ते. बर, बोला नेमकं. तुमचं नाव काय? संजय देशमुख. काय मत आहे तुमचं? काय ना, आबा व्यवस्थित कारखाना चालू शकतात. आबा आता बघताय सर्वसाधारण प्रत्येक सभेत आबा सांगतात की मी माझ्या आमदारकीपणाला लावून कारखाना व्यवस्थित चालवल. बर, जर कारखाना नाही चालवला तर मला निवडून देऊ नका म्हणून स्पष्ट आबाची भूमिका आहे. बर, त्यामुळं जनतेच्या मनात आबांविषयी प्रेम निर्माण झालंय आणि लोक 100% आबांच्या पाठीमागे आहेत. संजय मामा शिंदे मोठ्या सत्तेत असून त्यांनी अनेक कारखाने चालवतात, त्यांचा अनुभव पाठीशी आहे. अनुभव पाठीशी असला तर त्यांनी स्वतःचा कारखाना का विकला? मग बर, का विकला? कशासाठी विकला? ती जनतेला बी माहिती झालंय ना सगळ्या. स्वतःचा कारखाना चालवता आला नाही म्हणून विकला ना. जनतेला आणि शेतकरी सभासदांना एक गोष्ट माहीत आहे की संजय मामा शिंदेनी आपले दोन्ही कारखाने हे परस्पर विल्हेवाट का लावली, ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक प्रश्न हे शेतकरी विचारत आहेत. त्याचबरोबर या आदिनाथ कारखान्याच्या सोबत गोविंद बापू असतील, अनेक नेते असतील, त्यांची आत्मीयता आहे. त्यामुळे ही तालुक्याची शान मानली जाते. आदिनाथ कारखाना हा करमाळ्याचा आत्मीयता मानली जाते. त्यामुळं हा कारखाना नारायणराव पाटील यांच्याकडेच राहावा अशी प्रत्येक शेतकरी सभासदांचं म्हणणं आहे. कॅमेरामन ऋषिकेश नंदोरेसह जाकीर नादाव.